डोंबिवली के शास्त्री नगर में एक दर्दनाक हादसा हुआ जहां सांप के काटने से 4 वर्षीय बच्चे की और उसकी मां की मौत हो गई। परिवार ने शास्त्री नगर अस्पताल की लापरवाही को मौत का कारण बताते हुए स्वास्थ्य विभाग पर नाराजगी जताई। गुस्साए परिजनों ने सीधे केडीएमसी स्वास्थ्य विभाग के अधिकारियों को घेर कर अपनी शिकायत दर्ज कराई। मामले की आगे की जांच जारी है। 3,500 कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे 2 बळी आज गेलेले आहेत। एक साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आहेत। आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। रुक्मिणीबाईमध्ये गेलात तर MRIच्या मशीनी धुळकाट पडलेल्या आहेत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही आहेत। कोट्यावधी रुपयाचे खर्च करून 700-500 कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात, राजकारणाच्या मार्फत लावले जातात, पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार? आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का? कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे। कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे। राजकारणी मोठमोठे इव्हेंट करतायत। माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळताय त्याच्यात थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल। या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही, व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही, MRI मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळं ठोकू, महानगरपालिकेला टाळं ठोकू। ही आपल्यामार्फत आम्ही त्यांना एक चेतावणी देतोय। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील, या 2 मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला, आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलेच होतो तिथे। एक साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून आमच्या 2 मुली गेलेल्या, एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं। काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे। ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे। 3,400 करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे, त्यातला 2 करोड तरी आरोग्यावरती खर्च करा, 10% तरी त्याच्यावरती खर्च करा। आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय? आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू। बस। दिनांक 28/9/2025 रोजी सकाळी 5:30 वाजता सर्पदंशामुळे 2 रुग्णांना भरती करण्यात आलं होतं। वय वर्ष 4 आणि एकीचं वय 24 होतं। तर त्यावेळेला त्यांना योग्य ते उपचार देण्यात आले आणि आपल्याकडे अँटी स्नेक वेनम या 24/7 उपलब्ध असतं आणि दोन्ही रुग्णांना 10 वायर देण्यात आल्या होत्या त्यावेळेला। आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मग त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं। त्यांचं दुःखद निधन दोन्ही रुग्णांचं झालेलं आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांची सखोल चौकशी करू आणि काय असेल तर योग्य ती कारवाई करण्यात येईल। लेखी दिलेला आहे आपण त्या नातेवाईकांना, काय लेखी दिलेलं आहे? नातेवाईकांचं जे पत्र आम्हाला आता प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की रुग्णवाहिका मिळायला उशीर झाला आणि योग्य उपचार नाही दिले। तर त्या दृष्टीने आम्ही पूर्ण चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल। आमच्या ASV आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या प्रत्येकी 10 वायर्स त्यांना देण्यात आल्या होत्या आणि ताबडतोब आपलीच ॲम्ब्युलन्स शास्त्रीनगरच्या ॲम्ब्युलन्समधनं त्यांना ठाणा सिव्हिल येथे